खोक्यांची भाषा करणाऱ्यांना कंटेनर लागतात. त्यांचे कंटेनर कुठून कुठे गेले थोड्याच दिवसात जनतेला कळेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. रात्रंदिवस खोक्यांची भाषा करणाऱ्यांना कंटेनर लागतात. त्यांचे कंटेनर कुठून कुठे गेले याची माहिती थोड्याच दिवसात जनतेला कळेल, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री शिंदे हे बोलत होते. केंद्रातील आणि राज्यातील सरकार हे लोकाभिमुख सरकार आहे. आमचं सरकार घेणारं नाही तर जनतेला देणारं सरकार आहे, असं सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, राज्यात मागील 2 वर्षात सिंचन योजनांमध्ये 122 सुधारित प्रशासकीय मान्यता काढल्या असून त्यामुळे 30 लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना युवासेना आणि शिवसैनिकांच्यावर मोक्याच्या कारवाई झाल्या, तडीपारी झाल्या. मात्र मी मुख्यमंत्री झाल्यापासून एकासुद्धा शिवसैनिकाच्या केसाला धक्का लागला नाही, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं. अगोदरच्या सरकारने प्रकल्प आणि योजना बंद पाडल्या, त्या आम्ही सुरू केल्या, असं सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, घरात बसून सरकार चालवता येत नसतं. शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन आणि जनतेशी फेस टू फेस भेटून सरकार चालवावं लागतं. यावेळी उमेदवार धैर्यशील माने, माजी मंत्री विनय कोरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद पवार, भाजपाचे नेते सत्यजित देशमुख, भाजपाचे नेते सम्राट बाबा महाडिक, जनसुराज पक्षाचे समित कदम, PRPचे जयदीप कवाडे यांच्यासहित महायुतीतील प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मला कुठल्याही पैशाचा मोह नाही. जे काही खोके वगैरे जे पाहिजे, ज्यांना खोक्याशिवाय झोप येत नाही, उठता बसता खोके पुरत नाहीत. कोणीतरी मध्ये सांगितलं यांना कंटेनर लागतात. आता ते कंटेनर सावकार कंटेनर कुठून कुठे पोचले हे हळूहळू बाहेर येईल. त्यातला एक एक किस्सा बाहेर येईल. जाऊ द्या, ते आपण मी बोलत नाही. परंतु सत्तेसाठी, खुर्चीसाठी ज्यांनी बाळासाहेबांचे विचार, त्यांना विचाराला मूठमाती दिली, बाळासाहेबांचे विचार सोडले, काय मिळालं तुम्हाला? पण या एकनाथ शिंदेने शिवसेना वाचवण्यासाठी जीवाचं रान केलं, धाडस केलं. काय होईल माहीत नाही. सत्तेकडे लोक जातात, पण हा एकनाथ शिंदे सत्तेला ठोकर मारून पाय उतार झाला आणि या राज्यामध्ये नव्हे देशामध्ये, जगभरातल्या 32 देशाने ती नोंद घेतली की 50 आमदार या एकनाथ शिंदेवर विश्वास ठेवून सत्तेला ठोकर मारून बाहेर पडले. इथला आपला जिल्हा प्रमुख तिकडे गेला, आनंद पवार, आमचा इथलाच एक युवा सेनेचा, काय त्या पोराचं नाव, कोळेकरला मुख्यमंत्री महाविकास आघाडीचे असताना मोक्कामध्ये जावं लागलं. मोक्कामध्ये अनेक लोकांना तडीपाऱ्या सहन कराव्या लागल्या. पण एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये एकाही कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागू देणार नाही, हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे. आणि की आपल्या सरकारने, पूर्वीच्या सरकारने फक्त 2.5 वर्षात 4 सुप्रमा दिल्या होत्या सिंचन प्रकल्पाला. पण या एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने या ठिकाणी 122 सुप्रमा दिल्या आणि सिंचन जवळपास 30 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. नंतर अजितदादा आपल्या बरोबर सामील झाले आणि म्हणून या ठिकाणी आज या सरकारचं काम जे आहे लोकाभिमुख आहे. प्रकल्प बंद पाडले होते अगोदरच्या सरकारने सगळ्या योजना बंद होत्या. पत्रकार इकडे आहेत, त्यांना माहीत आहे की लॉकडाऊन हा त्यांचा आवडीचा विषय होता. परंतु लॉकडाऊन करून लोकांचं पोट भरता येत नाही, घरी बसून सरकार चालवता येत नाही, फेसबुक लाईव्ह करून लोकांना मदत देता येत नाही. त्यामुळे फेस टू फेस शेताच्या बांधावर जावं लागतं, त्या शेतावर जावं लागतं. आपत्ती आली, संकट आलं, कोल्हापूर सांगलीत महापूर आला, तेव्हा तिथं जावं लागतं. आणि हे करणारा हा तुमचा एकनाथ शिंदे आहे. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलोय
तुम्ही खरं म्हणजे या डोंगरी भागामध्ये विकासाची गंगा आपल्याला आणायची आहे. या भागामध्ये धैर्यशील माने यांच्या रूपाने तुम्ही खासदार पाठवला तर तुम्हाला या भागामध्ये, कारण मोदीजींचं सरकार पुन्हा येणार आहे. आपला नारा काय? अब की बार, अब की बार. आणि तुमच्या सगळ्यांच्या मनातलं सरकार, बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार आपण राज्यात स्थापन केलं. खरं म्हणजे मोठ्या संघर्षानंतर काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडवण्याचं काम या एकनाथ शिंदेने केलेलं आहे. आणि बाळासाहेबांचा धनुष्यबाण सोडवण्याचं काम एकनाथ शिंदेने केलंय. खरं म्हणजे बाळासाहेबांची ज्या भाजपाशी वैचारिक युती होती, जेव्हा अटल बिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, लालकृष्ण अडवाणी, गोपीनाथ मुंडे या सर्वांनी मिळून जे शिवसेना भाजपा ही पवित्र युती केली होती, त्याला डाग लावण्याचं काम ज्यांनी केलं त्यांना सडेतोड उत्तर देण्याची हिम्मत या तुमच्या एकनाथ शिंदेने केली आहे. आणि म्हणून मी एकदम साधा, शांत, संयमी माणूस आहे. परंतु जेव्हा माझ्यातला कार्यकर्ता जागृत होतो, बाळासाहेबांचा शिवसैनिक जागृत होतो, धर्मवीरांचा शिवसैनिक जागृत होतो, तेव्हा मोठमोठी साम्राज्य, मोठमोठ्या सत्ता, सरकार जसा टांगा पलटी व्हावा तसा टांगा पलटी होऊन जातो. आणि शिवाजीराव देशमुख यांनी चांदोली व मोरणा धरणं बांधली, त्यांची स्मृती चिरंतर जपण्याचं काम आपल्याला करायचं आहे. खरं म्हणजे त्यांच्या स्मारकाला देखील आपण किती निधी दिला? 20 कोटी रुपये निधी दिलाय. आता जागा पण देणार आणि स्मारक पण बांधणार, काही कमी पडू देणार नाही. कारण हे देणारं सरकार आहे, हे घेणारं नाही, देणारं आहे. एक हाताने तुम्ही दिलं की 2 हाताने आम्ही देतो. खरं म्हणजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करणारं सरकार आहे. बाबासाहेबांच्या घटनेवर आधारित राहून कारभार करणारं हे सरकार आहे. जे कोणी काम करेल त्याचं क्रेडिट घेतलं पाहिजे. काम न करता दुसऱ्याच्या जीवावर, आईजीच्या जीवावर बाईजी होणं कधी बरोबर नाही. सावकारजी काय म्हणताय? आणि म्हणून मी एवढंच सांगतो तुम्हाला, सत्यजित आहेत, सम्राट आहेत, इंजेक्शन देऊन झाले 2 वर्ष. आता मी डॉक्टर नसलो तर ऑपरेशन करतो. जयदीप म्हणतो त्यांचं इंजेक्शन दिले. मी डॉक्टर नसलो तरी सर्जरी करतो. ते ऑपरेशन 2 वर्षापूर्वी मी केलं. कुणाचा गळ्याचा पट्टा गेला, कुणाचा कमरेचा पट्टा गेला, तुरु सगळीकडे फिरू लागले. म्हणजे मला क्रेडिट आहे की नाही? घरात बसणारे लोक बाहेर आले, दिसायला लागले. आज त्याचं क्रेडिट मला दिलं पाहिजे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की मला कुठलीही हाव नाही. आणि म्हणून मोदींशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून आपण नेहमी म्हणतो मोदी है तो मुमकिन है. आज जगभरामध्ये आज मोदीजींच्या नावाचा डंका, आपल्या देशाचं नाव अभिमानाने लोक घेत आहेत, आदराने लोक घेत आहेत. आज आपला भारत बोलतो, जग ऐकतं. आज आपला भारत देश बोलतो, जग हलतं. हा परिणाम आहे. पूर्वीची परिस्थिती बघा आणि आजची परिस्थिती बघा. आणि म्हणून देशाला पुढे न्यायचं असेल, देशाला महासत्ता बनवायचं असेल, देशाची प्रगती करायची असेल तर मोदींशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून काँग्रेस म्हणत होती गरिबी हटाव, गरिबी हटाव. गरिबी हटली नाही, पण गरीब हटला. मोदीजींनी 25 कोटी लोकांना गरिबीतून वर काढलं, दारिद्र्य रेषेच्या बाहेर काढलं. 80 कोटी जनतेला पुढचे 5 वर्ष मोफत राशन देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. PM आवास योजनेमध्ये घरं बांधण्याचा निर्णय घेतला.